लग्न लागेपर्यंतचे तुम्ही आणि लग्नानंतरचे तुम्ही, त्याचं काय? मी तेव्हापासून बघतीये तुम्ही खूप अपसेट दिसताय. मी ताईशी असं का वागताय? लग्नाआधी बायको 3.5 महिने प्रेग्नंट असणं इज नॉट ओके. तिसऱ्या फेऱ्याला ऐकलेले नाडीचे ठोके अजूनही माझ्या मनात वाजतायत. हे ओके असू शकत नाही. माझ्याकडे बघून बोललीस तर बरं होईल, नाहीतर त्याचा अर्थ. माझा एक बॉयफ्रेंड होता, मलाही बाळ नकोय. तू गायनायक आहेस ना, हे सगळं कठीण नाहीये तुझ्यासाठी. डॉक्टर आहे मी, आणि 3 महिन्यांचा का होईना पण जीव आहे तुझ्या पोटात. तू सांगतेस तसं करणं म्हणजे हत्या होईल. ती मी करणार नाही. विक्रांत प्लीज. इतके दिवस तुम्ही हे सगळं एकट्याने सहन केलं. आता काय करायचं आपण? बाळ कोणाचं आहे? इकडे काय करतंय? मोनिका, हे तुझं बाळ आहे. हे तुझ्या जवळच असणार की नाही? त्याच्यात या बाळाला बाहेर घेऊन जा. तू प्लीज जाऊ नकोस. आणि मी तू ईशाची जबाबदारी घेण्याचा शब्द दिलाय आणि तुला तो पाळायचा आहे. पण मी इथे थांबण्याने तुझी आणि ईशाची कायम फरफटच होणार आहे. मला स्पष्ट दिसतंय ते, आणि ते मला व्हायला नकोय. गेल्या 4 वर्षातल्या अनेक आठवणी डोळ्यांसमोरून गेल्या. मलाही. ताईने असे निर्णय का घेतले असतील तिच्या आयुष्यात विक्रांत? काय होणार तिचं आता पुढे? कुठे जाणार ती? मी तरी काय सांगणार मानसी? हे घडणार होतं हे माहितीच होतं, पण तरी सुद्धा धक्का बसलाय. काय आणि कसं रिॲक्ट करावं काहीच कळत नाहीये. काही प्रश्न त्यांचं उत्तर सापडलं की संपतात. पण मोनिका हा असा प्रश्न आहे जो संपून सुद्धा मनात अनेक प्रश्न निर्माण करून गेलाय. कारण तुमचं नातं संपलं असलं तरी त्या नात्याबद्दलचा तुझा आदर कायमच आहे ना. कुठलंही नातं असं संपू नये मानसी, पण आमच्या बाबतीत असंच व्हायचं होतं. उद्यापासून ताई तुझी बायको नसेल, म्हणजे ज्या नात्यामुळे आमच्या घराचा तुमच्या घराशी संबंध आला ते नातं उद्या ऑफिशियली संपून जाणार आहे. म्हणजे आता आमचा तुमच्याशी काही संबंध नाही. मी काय करणार आहे, कुठे जाणार आहे, मला काही दिसत नाहीये, काहीच कळत नाहीये. मानसी, आमच्या घराचा तुमच्याशी संबंध संपो किंवा न संपो, पण आमच्या घराचा तुझ्याशी असलेला संबंध कायम राहणार.
आणि मोनिकाशी जरी माझा संबंध नसला तरी सुद्धा ईशा माझ्यासाठी मुलगीच आहे. आणि मोनिकाने तिला सोडलं असलं तरी सुद्धा ईशासाठी तूच मम्मा आहेस. मग इतकी जिवंत नाती असताना तुला इतके सारे प्रश्न का पडतायत मानसी? आणि नाती घट्ट असली ना की ती कशानेच तुटत नाही. बिचारी ईशा, तिचा किती गोंधळ होईल रे या सगळ्यात. या सगळ्यातलं तिला किती उमजेल, किती समजेल, काय माहित. उलट जे झालं ते बरं झालं. निदान आता तिला एकच मम्मा आहे आणि ती म्हणजे तू आहेस मानसी. चला, फायनली पहिलं पाऊल तरी पुढे पडलं. बरं वाटतंय. खूपच रिलॅक्स वाटतंय रे राजन. म्हणजे दळवींच्या हातातून पैसे एवढ्या लवकर सुटतील असं खरंच वाटलं नव्हतं मला. बट एनिवे, व्हॉट एव्हर हॅपन फॉर गुड. खरंय. मग कधी करायचं लग्न? वाट बघ राजन, मी तुझ्याशी लग्न करते याची. तसं वाटत असतं तर कधीच केलं असतं मी. अगं ए, काहीतरी विचारतोय तुला. कधी करायचं लग्न? लग्न का ग, असं का म्हणतेस? राजन, ऍक्च्युली खरं सांगायचं तर गेल्या वेळी घाईघाईत लग्न करून मी खूप मोठी चूक केली. आता ती चूक मला पुन्हा नाही करायची. म्हणजे विक्रांतशी लग्न करून मला वाटलं होतं की तो माझा क्रेडिट कार्ड असेल, मी आयुष्यभर मजेत राहीन, हवं तसं जगेन. पण तसं काहीच झालं नाही. आणि यावेळी मला आनंद मिळणार आहे का नाही याचा विचार न करता फक्त संस्कृतीत बसतं म्हणून मला लग्न करायचं नाही. मला माझा विचार करायचा. नाही, ऑफकोर्स बरोबरच आहे तुझं. राजन, तुझी एक खूप प्रॉपर्टी असेल ना? आहे ना. ग्रेट. मग जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर त्या प्रॉपर्टी मध्ये मला हक्क मिळाला पाहिजे ना? कम ऑन मोनिका. आय एम सिरियस राजन, आय एम व्हेरी सिरियस. माझा आता कोणावरही विश्वास राहिलेला नाही. अर्धा हक्क वगैरे नाही देणार मी तुला. वाटलंच होतं मला. मी माझ्या प्रॉपर्टीचे पूर्ण हक्क तुला द्यायला तयार आहे. खरंच. गेल्या वेळी तुम्हाला सोडून गेली होतीस ना, तेव्हा माझ्याकडे काहीच पैसा नव्हता ग. पण आता तसं नाहीये ना. आता माझ्याकडे खूप पैसा आहे. परिस्थिती बदलली आहे. आता मला खात्री आहे की मी तुला व्यवस्थित पोसू शकेन. तुला हवी ना तशी लक्झरियस लाईफ जगू शकशील. बिकॉज आय लव्ह यू. ठीक आहे, मग आधी मी प्रॉपर्टी पेपर्सवर सही करेन आणि पुढे काय करायचं ते बघूया. नो प्रॉब्लेम. आपण एक काम करूया. उद्याच पैसे मिळाले ना या पेपर्सवरही साइन करूया आणि निघूयात कुठेतरी. कुठे? एका नव्या शहरात आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायला, जिथे आपल्याला कोणीच ओळखणार नाही. खऱ्या अर्थाने नव्या आयुष्याची सुरुवात करूयात आपण. कधी कधी वाटतं तुझ्यावर विश्वास ठेवावा. ठेव ना मग. कारण विश्वासघात तू केला होतास, मी नाही. एनिवे, ठरलं ना आता सगळं. हा, येत आहे. बस, आम्ही सगळे तयार आहोत, तुझी वाट बघतोय. बरं बरं. वंसा चहा घेणार? नाही, नको, चहा नको मला. मानसी कुठे? बोलवते. जर तिच्याशी बोलायचंय मला. मानसी, बाहेर येतेस का?
ये ना बस. मानसी, आज आम्ही इथे सगळेजण का जमलो तुला माहित आहे? तुझी ताई आणि तो राजन आता इथे येणार आहे आणि मग आमच्यात एक व्यवहार होणार आहे. खरं तर तुला या सगळ्या प्रकरणाचा खूप त्रास होतोय. तुला तुला खूप वाईट वाटते. खरं तर दोन्ही बाजूनी तुझी कुतरओढ होते हेही कळतंय, म्हणूनच तुझी माफी मागायची. तिला एकट्यालाच नाही, आम्हाला सगळ्यांना तुझी माफी मागायची. काय हे? कशासाठी? तुझ्या ताईला आम्ही घरातनं बाहेर काढतो म्हणून. आता यापुढे मोनिकाचा या घराशी कुठलाही संबंध राहणार नाही. तुला पूर्ण कल्पना आहे तिचं घरातल्या कुणाशीच पटलं नाही, कुणाशीही तिने पटवून घेतलं नाही. तिच्यामुळे तू या घरात आलीस आणि आम्हा सगळ्यांच्यात छान रमून गेलीस. आज तुझ्या बहिणीचा संसार मोडताना तुला नक्कीच दुःख होईल त्याचं, आणि म्हणून मला तुझी माफी मागायची. माझ्या मनाची तयारी केलीये मी. गुड. पण आता मात्र आपल्याकडे कुठलाच इलाज उरलेला नाही. तुझी आणि ईशाची मात्र आम्ही काळजी घ्यायचं ठरवलेलं. तुम्हा दोघींना काहीही कमी पडू द्यायचं नाही असं आम्ही ठरवलेलं. आत्या, पण मी आय नो दॅट. तू स्वतः कमावतेस, यू डोंट नीड एनिथिंग. पण मोनिकाचा या घराशी संबंध संपला, पण तुझा संपू नये असं आम्हा सगळ्यांना वाटतंय. म्हणजे मी सांगेन तुला नंतर. डोंट गेट कन्फ्यूज. हॅलो, रिअली डोंट टेक एनी टेन्शन. आरामात बोलू आपण या विषयावर नंतर. ओके, आधी ही गोष्ट तर पार पाडूया. मानसीच्या आजी आजोबांचा फोन आला होता, त्यांना फार वाईट वाटलं, पण काय करणार, ते इथे यायला निघाले होते. नाही, आपण समजावूया त्यांना नंतर. नाही, ही गोष्ट खरी आहे की ती खरंच खूप चांगली माणसं आहेत, पण आत्ता आपल्याकडे वेळ नाहीये ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगण्यासाठी. आपण त्यांना इथे बोलवूया आणि नंतर आपण त्यांना सांगूया. ओके, मी माझ्या परीने सांगितलंय त्यांना. मानसी, माझ्याकडून काही कमी जास्त बोललं गेलं असेल तर म्हातारा माणूस म्हणून मला माफ कर. खरे, आमचा हा नानू थोडासा फटकळ आहे, पण या घराच्या भल्याचाच नेहमी तो विचार करत आलेला आहे. तुम्ही का माफी मागताय असे? तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. प्लीज नका असं करू. आमच्या सगळ्यांच्या मनात काय आहे सांगू का तुला? तू ना आता इथेच राहायला ये. का उगाच एकटी राहतेस तिकडे? हे घर परक आहे का तुला? पण काकी, अगं मानसी, तू संकोच करू नकोस. आम्हाला सगळ्यांना पण असंच वाटतंय. निदान आजी आजोबा येईपर्यंत तरी इथे थांब. गुड मॉर्निंग. सगळेजण फिरायला जमलेत का? हो हो बळा, हो. हा सगळा खेळच चाललाय. कुठला खेळ खेळतात? मी पण येणारे. तू आहेसच या खेळात ग. इशू, ये बेटा.
आम्ही खेळत नव्हतो, असेच जमलो होतो. तुम्ही त्यापुढे काय बोलताय? आहे काहीतरी, पण मी तुला नंतर सांगणार बरं का. सरप्राईज. ओके ओके, नो प्रॉब्लेम. मग सुरू करूया. अगं थांब, इतकी काय घाई आहे? ऍक्च्युली आपण या टॉपिकवर इतक्या वेळेला बोललोय की आता हे करूनच टाकूया ना, म्हणजे आपण सगळे सुटू. बरोबर आहे तुझं. आम्हाला सुद्धा तुझ्यापासून सुटका करून घ्यायची आतुरता आहे. पण तरी परत एकदा जरा मला बोलायचंय. आता काय? आज सगळं कागदोपत्री आपण करायचंय. पण पैसे मात्र तुला उद्या बँकेतनं जाऊन आणल्यानंतर मिळतील. ओके. आता मी जे काही सांगणार आहे ते इथे असलेल्या सगळ्यांना माहित नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे मोनिका, तू खोटं बोललीस. विक्रांत ईशाचा बाबा आहे हे तू खोट्या रिपोर्टने सिद्ध केलेस. पण तो ईशाचा बाबा नाहीये हे आता आम्ही सिद्ध केले. एक मिनिट, म्हणजे जे आगे पुरावा. ईशाचे खरे वडील राजन सावंत आहे याचा.